नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। खानदेशात परंपरेनुसार लग्नात देवाचे म्हणजेच कुलदेवतेचे नवीन टाक करण्याची प्रथा आहे। काही भागात खंडेराव सुद्धा केले जातात आणि या पद्धतीने लग्नाच्या आधी देव आणण्याची पद्धत आहे आणि देव घरी आल्यावर दारातच त्याची पूजा केली जाते आणि दारातच देवांना एका सुपात किंवा टोपल्यात धरून नाचवले जातात। म्हणजेच कुलदेवतेला आणि देवांना नाचवण्याची पद्धत खानदेशात आहे। खानदेशात अष्टवरांचा कार्यक्रम लग्न सोहळ्यात केला जातो। यामध्ये लग्नापूर्वी 8 देवतांना आमंत्रण देऊन त्यांची पूजा केली जाते। म्हणजेच लग्नाचे कार्य निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी कुलदैवत आणि ग्रामदैवत त्याचप्रमाणे खंडेराव या 8 शक्तींची पूजा केली जाते। हे बघा, आता खंडेरावांचे आगमन घरात झालेले आहे आणि त्यासाठी पायघड्या सुद्धा टाकण्यात आलेल्या आहेत आणि घरातील सर्व लहान थोर मंडळींनी देवापुढे लोटांगण सुद्धा घातलेले आहे। हे सर्व झाल्यावर सर्व देवदेवतांची घरात चौरंगावर पूजा केली जाते आणि सर्वजण आता देवासमोर बसवून खंडेरावाची तळी भरून घेत आहेत आणि नंतर देवाला पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा दाखवण्यात येतो। आता तळी भरल्यानंतर जेवणाला सुरुवात होणार आहे। यात 5 जोडपे जेवणासाठी समोरासमोर बसवली जातात। त्याचप्रमाणे यात एक धनगराचे जोडपे सुद्धा असते जे बानाई देवीसाठी असते आणि सर्वांकडून वारीही मागितली जाते, म्हणजे नैवेद्य काढला जातो आणि सर्वजण एकमेकांना घास भरवून जेवणाला सुरुवात करतात। आता हात नको लावून
काय बिली सात मग पाहून आरती कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.